नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधल्या फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्हाला सेकंड सेमिस्टरला M2 हा सब्जेक्ट आहे। तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करायचा असेल किंवा काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी फॉर्म्युले लागणार आहेत। जर तुम्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवलात तर तुम्हाला हा M2 सब्जेक्ट अतिशय सोपा जाणार आहे। त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये फॉर्म्युले बघणार आहोत। याच्या अगोदर मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत फॉर्म्युल्याचे, ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेले नाही पहिल्यांदा ते तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात राहतील, व्यवस्थित तुम्हाला समजतील आणि M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काहीच अडचण येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असेच काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण बघणार आहोत। तर फर्स्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे फॉर्म्युले आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत। प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना कधी कोणत्या फॉर्म्युल्याचा यूज होईल हे आपल्याला सांगता येत नाही। असे नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना नंबर ऑफ फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत, तर त्या फॉर्म्युले आपल्या वहीत नसून आपल्या डोक्यात पाहिजे, तरच तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात। ठीक आहे, तर ट्रिग्नोमेट्रिक रेशियोचे आपण फॉर्म्युले बघूया। फॉर्म्युला नंबर 1 आहे sin मायनस थीटा इक्वल्स टू, काय करता येते रे बेटा ह्याला, मायनस साइन थीटा, राईट। सेकंड नंबरचा फॉर्म्युला आहे cos मायनस थीटा। आता एक लक्षात ठेवायचं, cos मायनस थीटा असेल तर तो प्लस होतो। ठीक आहे, म्हणजे cos थीटा येते। आणि दुसरं जे आहे हे सेक मायनस थीटा जो आहे त्याचं सुद्धा प्लस होते, मायनसचं प्लस होते सेक थीटा, बाकी सगळे मायनस राहतात। ठीक आहे, म्हणजे आजच्या या व्हिडिओमधले फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपे आहेत। ठीक आहे, याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, कोणतं, एक cos आणि दुसरा सेक, बाकीचे तर सगळे मायनसच येणार आहेत। राईट, चला आपण बघूया। सेकंड cos मायनस थीटा, तर काय येईल रे बेटा ह्याचं, cos थीटा, राईट। थर्ड नंबरचा tan मायनस थीटा, तर काय येईल रे बेटा ह्याचं, मायनस tan थीटा, राईट। हा, नेक्स्ट फोर्थ नंबरचं तुम्ही सुद्धा सांगू शकता, आता काय येईल कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी तुम्हाला ऑलरेडी सुरुवातीला सांगितलेलं आहे की फक्त 2 लक्षात ठेवायचं, कोणते, cos मायनस थीटाचं प्लस cos थीटा आणि सेक मायनस थीटाचं प्लस सेक थीटा। आता प्लस साइन जे आहे ते आपण लिहिलं तरी चालते किंवा नाही लिहिलं तरी चालते, राईट। म्हणजे नाही लिहिलं तरी त्या ठिकाणी प्लसच आहे, राईट। पण मायनस साइन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लिहावंच लागेल। ठीक आहे, मायनस साइन जर असेल, नाही लिहिलं तर चालणार आहे का, नाही। ठीक आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला लिहावंच लागेल मायनस असेल तर। हा, फोर्थ नंबरचा cot मायनस थीटा, cot मायनस थीटाचा काय येतो, मायनस cot थीटा, राईट। त्यानंतर सेक मायनस थीटाचं, हा ह्या ठिकाणी मायनस येईल का, नाही। ठीक आहे, सेक थीटा म्हणजे काय, cos आणि सेक पॉझिटिव्ह येतात, बाकी सगळे निगेटिव्ह येतात। ठीक आहे, तर हे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोचे फॉर्म्युले आहेत, राईट। हा, त्यानंतर कोसेक मायनस थीटा, कोसेक मायनस थीटाचं मायनस कोसेक थीटा, राईट, मायनस कोसेक थीटा। जर समजा साइन एखादी व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे मायनस मध्ये, तर ते मायनसच होईल। कॉस मायनस मध्ये या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे तर ते प्लस होणार आहे। टॅन मायनस व्हॅल्यू दिलेली आहे थीटाची समजा, तर ते मायनस होणार आहे। कॉट मायनस थीटा असेल, जे थीटाची मायनस व्हॅल्यू आहे ते मायनसच होणार आहे। ठीक आहे, सेक मायनस थीटा असेल तर तो काय होणार आहे, प्लस होणार आहे, राईट। कोसेक मायनस थीटा असेल तर तो सुद्धा काय, मायनस कोसेक थीटा होणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा। आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तो ग्रुप जॉईन करून घ्या। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तो ग्रुप जॉईन करून घ्या। आणि आपले ऑनलाईन क्लास आहे मेड फॉर पॉलिटेक्निक, त्या क्लासच्या ॲपची लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवरती क्लिक करून लगेच आपल्या क्लासचा ॲप डाउनलोड करून घ्या। त्याच्यामध्ये भरपूर सारे कोर्सेस आहेत तुमच्या ब्रँचनुसार, तुमच्या सेमिस्टरनुसार। अगोदर त्याचे डेमो लेक्चर्स तुम्ही बघा, जर तुम्हाला डेमो लेक्चर्स आवडले असतील, तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता।
तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.